माहिती आहे, आमच्या लग्नानंतरचा आमचा पहिला धोंडा आणि आमच्या लग्नानंतर लगेच 4 महिन्यातच आला, नाही सॉरी 6 महिन्यातच आलाय. आणि आज तोच सेलिब्रेट करायला आम्ही चाललोय. कुठे हो? सासरी. ह्यांच्या सासरी चाललोय, ह्यांच्या सासरी. दरवेळी मीच सासरी जायचं का कधीतरी, यांनी नको का सासरी यायला. तर आता आम्ही दोघं चाललोय. आम्ही दोघं पण आहोत आणि अजून आहेत भरपूर सगळे आज येणार आहेत. आज पूर्ण फॅमिली मेंबर्स आज धोंड्यासाठी येणार आहे. कुठे धोंडा आहे ते सांगते. तर चुलतीकडे आहे, जी मोठी चुलती, छोट्या चुलतीचा नंतर आहे, म्हणजे जो मी दादा दादा बोलते ना त्यांचा नंतर आहे. आणि आता मोठ्या चुलतीचा आहे. तर आम्ही मी आणि अजून बाकीचे आम्ही सगळे जाणार आहे धोंड्यासाठी मुंबईला. बाकीचे अजून मुंबईचे पण येतात, पुण्याचे काल काही गेले. अशी खूप सगळी फॅमिली मेंबर्स, खूप मोठी फॅमिली तुम्हाला आज बघायला भेटणार आहे. तर कसे खुश आहे का? हां काय अपेक्षा आहे का तुमच्या? मला आधीच सांगा. अपेक्षा नाही काही. मग का चालले तुम्ही जेवायला? कमी जेवायला नाही देत तुम्हाला? असं नसतं ग. तर ना जायचं, मानाचं वगैरे वेगळं असतं ना. बरोबर आहे. एक जावई म्हणून मान. एक तर ना पहिली गोष्ट माझ्या नवऱ्याला ना माझे मम्मी पप्पा नाही आहे, म्हणजे सासू सासरे नाही आहे ना, तर त्यांना असं कुठं म्हणजे माझ्या माहेरकडनं कोणी बोलवलं ना की त्यांना छान वाटतं. आणि म्हणूनच आम्ही चाललोय धोंड्याला. आणि खरं सांगते, माझी जी चुलती आहे ना, मोठी चुलती, तर त्यांनी नवीन घर घेतलं. तर तेव्हा पूजेला बोलवलेलं, पण आम्हाला असंच कामामुळे जायला जमलं नाही. म्हणून मी त्यांच्या घरी तरी फर्स्ट टाइम चालली आहे, म्हणजे मुंबईला. आणि त्याच्यानंतर ना खूप सगळे एकत्र येणार आहे, तर त्याची एक एक्साइटमेंट वेगळी आहे, आनंद वेगळा आहे. सो चला सगळ्या माझ्या फॅमिली मेंबर्सला भेटा आणि कसा होतोय धोंडा तर ते सुद्धा बघा. तर आता आम्ही पोहोचलोय माझ्या चुलतीच्या म्हणजे घरी. अजून जायचंय. कुणाला आम्हाला सोडलं, मी, ताई आणि आत्या आम्ही चाललोय भेटायला डायरेक्ट घरी. आणि कुणाला तयार व्हायला, म्हणजे त्यांनी मला वाटते ड्रेस वगैरे घ्यायला गेले असतील. हे ना असंच काहीतरी ना दुकानात गेलेत कुठेतरी, आणि थोडंसं काहीतरी आणायचंय म्हणून तर ते बाहेर गेलेत. बाकी कोण कोण आलंय बघू. पहिल्यांदा आलोय, आम्हालाच माहित ना कुठं जायचंय काय. बरोबर आले शोधतोय आम्हीच. हा ओपनच आहे घर. वाव, डेकोरेशन वगैरे करून ठेवलंय. थांबा मी आवाज देऊन बोलवते ताईला. तर ही रांगोळी काढली आहे. कोणी काढली बहिणी? प्रियंका ताईंनी रांगोळी काढली आहे सकाळी. आज अधिक महिन्यासाठी आम्ही सगळ्या जावयांना आणि आमच्या मुलींना जेवायला बोलवलं आहे. त्यानिमित्ताने प्रियंकाने सुंदरशी अशी रांगोळी काढलेली आहे. आणि ही फुलांची पण सगळी नक्षी जी केली आहे ती पण प्रियंकाने केलेली आहे. आणि इकडे आमच्या ना वहिनीचं आणि दादाचं नाव आहे आणि फापाळे. बघा आम्ही फापाळे असं सांगायचंय. पापाळेस फॅमिली. अय्यो माहिती का, मॅचिंग शर्ट घ्यायला गेले होते. आता सगळे एकत्र जमले तर आमचा एक फॅमिली फोटो होणार आहे. सगळे बसतायत कुठे कुठे, कारण फॅमिली फोटो छान आला पाहिजे म्हणून. मी बघा तर सगळं आता फोटो घेतोय. तर आता फोटो सेशन झालंय. आता भूक लागली, दुपारचे 2 वाजलेत आणि जेवणासाठी खूप काय काय मेन्यू आहेत. तर काय काय येतात ते नाही मला माहिती, मी तुम्हाला ते ताटात घेतल्यावर दाखवेल. एक छोलेची भाजी आहे, एक पनीर मसाला बसले. हा मी काय सांगत होते माहितीये का, यांचा हात नाही पुरू म्हणून ते वर वर ठेवलंय. कारण की या दोघी येड्यावानी करतील. या दोघी येड्यावानी करतील. आणि ही पण मी नाही बाबा. ऐक माझा एवढा घासा दुखत बोलत होती मला थोडीशी द्या म्हणून. मला यांचा जोक झालेला पण माहित नाही. माझा एवढा घासा दुखतोय तरी मी घेतली नाही, म्हणजे बघा. तर आम्ही जेवायला बसलो. जेवणामध्ये छोलेची भाजी, पनीरची भाजी, पुरी, पापड, ढोकळा, बटाटा वडा, कोशिंबीर आणि इकडे रस आहे. आणि आम्ही सगळे बसलोय जेवायला. एक बघा
कोणी वाढतंय कोणी जेवायला बसले आणि मी पण जेवायलाच बसली कारण मला भूक लागली. सगळ्यात जास्त भूक मला लागली होती तरी आल्या ना मी आल्या नाही म्हणजे इथं पोचल्या का ग एवढी नको आम्हाला. ए खरंच नको मला पण नको. हे घ्या थांब थोडा वेळ थांबा. आता जेवण झाले आता उखाण्याचा कार्यक्रम घ्या. आत्या नाव घ्या. सोनारांनी घडवलं विश्रामरावांच्या नावासाठी मला काढवलं. आता कोण नाव घेत आहे. अरे तो जेंट्सचं नाव आहे पण लेडीज नाही येऊ शकत. आमचे लग्न ठरताना खूप आल्या होत्या बाबा. तेजसराव माझे कृष्ण, मी त्यांची राधा. वा 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 वा. ऐक ना ही बोलली तेजस माझे कृष्ण ही माझी राधा. तेजस माझे कृष्ण मी तिची राधा. तिला काय माहिती माझा तो कृष्ण आणि ही माझी राधा. हे छान होतं हे छान होतं. हॅलो आवाज खराब झाला. हॅलो हॅलो बोल मोठ्याने. माईक टेस्टिंग. माईक टेस्टिंग करा टेस्टिंग. मी परिचय देऊ ना, त्याच्यात बाहेर जायचं. परिचय द्यावे. ऐक ना ते नॉर्मल बोलले तरी आवाज खराब येतो. गाणं ऐकू. तुम्ही ना कुठं न्यायच्या कामाचे नाही. बरोबर आहे. दोंडा खायला आला घरी जायचंय. ऐक ना आमच्या घरी आले दोंडा खायला घरी जायचंय तुमच्या. काय आम्हाला देतो. ऐक ते रुसलाय जावं रुसलाय. परिचय द्या मला. तुम्हाला कसं वाटतंय. परत एकदा पहिले यांनी नाव घ्यायचं. ऐक ना पहिले यांनी नाव घ्यायचंय. अरे मी मोठे का? छोटे झालो. तुम्ही घ्या. ऐक तुला सांगतो मी. नवीन आहे मग नवीन जरा मोठे आहे तुम्ही. आदर्श रे आदर्श कसं घ्यायचा काय घ्यायचा. कशात पण जॉईंट अकाउंट आहे हा. अगदी अगदी. आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा. आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा. सागररावांच्या नावाला कशाला हवाय उखाणा. बगीचे में बगीचा बगीचे में बंदर शमिका मेरे दिल के अंदर. ऍक्च्युली असं मोहन मेरे दिल के अंदर. मला आठवतंय लहान आहे त्याला अजून आठवत नाही. जेवढे लोक आठवत नाही पण लोकांना आठवत सोनूला काळजी गरज नाही. नाही मग खरं सांगायचं होतं कारण मी नाव ऐकलं त्यांनी काय घेतलं ना मग मला आनंद होतो. माझ्यासाठी ते नाव घेत नाही नको असं ऐक ना आवाज मोठा आहे. माझा पण मोठा आहे. नाही पण ते एको मध्ये छान वाटतं. चालू आहे. हॅलो ठीक आहे घ्या. ऐक घे ना तू. अहो तुम्ही घ्या ना. माझं नका पण घ्या. कधी नाही आला गोळ्याला गोळा. कधी नाही आला गोळ्याला गोळा. माझ्या प्रतीक्षेचा स्वभाव अगदी गोळा.
सगळ्यांचं घेतलं बरं. त्याच्यामुळे तो म्हणलेला, कोणी नाही म्हटलं तरी तू रडशील. मला किती आनंद झाला, मला गोळा म्हटलं. मुळीचे ना आई, शपथ. बोलायला नाही, तुला खरं बोल, त्याच्यासाठी बोल, खरं बोल. त्याच्यासाठी गोळीच येते. कुणाला ऐका, आमच्या सापाळ्यांच्या मुली गोळ्याच येते. मला वाटलं शेवटी त्याचा हात का गोळा आला दिसला का गोळा पण आहे, नाही आपला गोळा. तसा हात गोळा आहे आई, पण मी ऐकून तो नाही आलो. गोळा आहे. दिसायला गोळ्या पण आहेत खऱ्या. आगीचा गोळा. तिच्या बरोबर आयुष्य काढायचे. तुम्ही आज बोलशाल, उद्या कुठे मला जायचंय घरी. नेक्स्ट टाइम साठी वर्जन तयार झालं. काय घेऊ मी? तुला म्हणलं माझ्या मोबाईल मध्ये घेता काहीतरी reaction. आता काय नाही, मी नाव घेते. अरे, आई. हा, मी नाव घेते. हो, तुमच्यासाठी नाव घेते, ऐकत आहे. संसार आहे दोघांचा, दोघांनी तो सावरायचा. जर प्रतीक्षाने पसारा गेला तर कुणाला तो आवरायचा. रोज आवरे बाई. ऐक ना, दररोजचं काम. ये बा. अगदी पण आहे का? Honestly, the best place that I've ever worked as a movie. बोला. आता मी किती वेळ पण search करू शकते? ऐक ना, कसली चिटिंग होती. मी किती वेळ पण search करू शकते. Thank you. काय करायचंय ते लक्षात घ्या आता. आणि आपलं गाणं आवडतं, ऐकावं आणि सगळं पटकन म्हटलं नाही का? कोणी म्हटलंच नाही. तुम्ही गाणं बोलू शकता, तुम्हाला काय वाटेल डायलॉग वगैरे तुला काय वाटेल ते बोल काही पण बोल काय हरिपाठ बोलू शकतो. तू एक काम कर, तू दर्शनाला उचल आणि 3 मिनिटं उभी राहा. आता आला तू? नंतर मी जे सोडून जायला मी बघितलंच नाही त्याला. कुठचं पण काय? अरे हिंदी पण, हिंदी पण गाऊ दे तिला, मराठी पण. मला एवढं time नाही ना तिला सांगता येईल. गुजराती पण गा. एवढं time नाही ना तिला बरं, उचल. ठीक आहे, start. गुलाबी आंखें जो तेरी अभी ये दिल हो गया संभालो मुझको ओ मेरे यारो संभलना मुश्किल हो गया. मी बरोबर सांगितलं, तीनदा गेलं. तिच्यावर आलं का? राणी असं रेडी. मी तुला उचलीन. सगळे बोला. हा, बोलले. आशिकी चांदनी में कि हम खो गए रात. ये क्या बात है आशिकी चांदनी में कि हम खो गए जाग की रोशनी में वादा किया तर अशी खूप जास्त आम्ही मजा मस्ती केली आणि खरंच सांगते एवढ्या वर्षांनंतर आम्ही एवढे सगळे एकत्र आलो होतो ना. म्हणजे येतात पण एवढे सगळे हे सगळे नसतात. हे यातलं प्रत्येकजण कधी ना कधी मिसिंग असतं आणि फर्स्ट टाईम आम्ही एकत्र आलो होतो. सो खूप जास्त एन्जॉय केला. मी खूप कमी तास एक सोबत होतो, म्हणजे एक 5-6 तास असेल, पण खूप जास्त एन्जॉय केला. त्यानंतर आमचा पहिला धोंडा पहिल्या घरी म्हणजे मोठ्या चुलतीच्या घरी सेलिब्रेट केला. माझ्या दादा आणि बहिणीच्या हट्टामुळे. सगळ्यात पहिले म्हणजे
आमच्या वहिनीने हट्ट केलेला की ह्यावर्षी सगळ्यांना बोलवा म्हणून आणि सगळ्यांचा धोंडा करायचा आहे म्हणून. तर आमच्या वहिनींमुळे आमचा धोंडा त्यांच्या घरी सेलिब्रेट केला, तर खूप छान वाटलं. आणि स्पेशल थँक्यू दादा वहिनीला, सोबतच रीटा मम्मीला सुद्धा, की तुम्ही आमचा स्पेशल दिवस खूपच जास्त स्पेशल केला. कसा वाटला आमचा धोंडा हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अजूनही खूप सगळे धोंडे खायचे, तर ते सुद्धा ब्लॉग लवकरच येतील.